नमस्कार मंडळी, मी तुमचा शब्द वेडा सर्वेश कोले आपल्या सगळ्यांच्या शब्द वेडे चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतंच एलिमिनेशन झाले आणि त्यात योगिता आणि निखिल बाहेर पडलेत. त्यानंतरच योगिताचा एक इंटरव्ह्यू जे की राजश्री मराठी चॅनलवरती आलेला आहे. तो इंटरव्ह्यू काय आहे हे मी दाखवू तर शकत नाही, पण मी एक्सप्लेन करतो आपल्या कोल्हापुरी भाषेत. सगळ्यात पहिला तर योगिता खूप खुश आहे. ते आम्हाला आधीच माहित होतं, कारण योगिता बाहेर जायचं होतं तिला. ती भरपूर वेळा रडली की मला बाहेर जायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, मला डिप्रेशन आले. त्यामुळे तिला बाहेर जायचं होतंच आधीपासून आणि ती बाहेर गेलेली आहे. त्यामुळे ती खूप खुश आहे असं सगळ्यात पहिलं तर ती सांगते. त्यानंतर तिला हे खूप आवडलं की एकही कमेंट योगिताच्या विरुद्ध नव्हत्या. तिला हे बघायला आवडलं की काहीच कमेंट योगिताच्या विरुद्ध नव्हत्या. पण मला हे म्हणायचं आहे, योगिता असं काही केलीच नाही मुळात की तिच्यावरती कमेंट्स पडाव्या. म्हणजे चांगल्याही देखील पडल्या नाही आहेत जास्त. हे देखील मला असं वाटतं की तिनं बघावं. ती अजून काहीतरी चांगलं म्हणजे काहीतरी रिॲक्ट झाली असती तर कदाचित मग ठरलं असतं की चांगल्या कमेंट याव्यात की वाईट कमेंट याव्यात. त्यानंतर बिग बॉसनी सपोर्ट केला खूप असं योगिता बोलते की ज्यावेळी तिला डिप्रेशन येत होतं किंवा जेव्हा ती एकटी पडत होती तेव्हा बिग बॉसने तिला खूप सपोर्ट केला. आपण देखील बिग बॉसमध्ये बघितलं की तिला रूममध्ये त्या माईकच्या रूममध्ये हेडफोनच्या रूममध्ये बोलवून बिग बॉसने तिला खूप सपोर्ट केला की अजून स्ट्रॉंग व्हा, मोठं व्हा असं बिग बॉसने तिला सांगितलं. त्यामध्ये बिग बॉसला पण थँक्यू म्हणते. अभिजिताने अंकिता बरोबर त्यांनी खूप टाइम स्पेंड केला असं त्याने बोललं, पण सेम प्रॉब्लेम डीपी बरोबरचा अनदेखा अनसीनमध्ये दाखवत त्यातल्या गोष्टी दाखवत नाहीत. त्यात फक्त अनदेखा अनसीनमध्येच व्हिडिओ दाखवतात, मेन एपिसोडमध्ये घेत नाहीत. तेच योगिता बोलली की भरपूर असे सीन होते की जे योगितानं अभिजिताने अंकिता बरोबर भरपूर काढले. मग त्या अभिजित बरोबर गाणं म्हणणं असेल, अंकिता बरोबर गोष्टी शेअर करणं असेल, पण त्या गोष्टी मेन एपिसोडमध्ये आल्याच नाहीत. बिकॉज ऑफ बिग बॉसची जी टीम आहे त्यांनी ते एपिसोडमध्ये घेतलंच नाही. ते मलाही देखील आधीपासून प्रॉब्लेम आहे, कारण डीपीचे पण तसे भरपूर पॉईंट आहेत जे की मेन एपिसोडमध्ये येत नाहीत. त्यानंतर जान्हवीबद्दल एक पॉईंट बोलते योगिता की जान्हवी तशी नाही आहे. जान्हवी बाहेर खूप वेगळी आहे आणि गेममध्ये खूप वेगळी आहे. बाहेर आल्यावर कळतंय आणि आम्ही देखील तिला समजावलो की तू निक्कीची परछाई बनवू नकोस, निक्कीसारखंच वागायला पाहिजे असं अजिबात नाही. आणि त्यामुळे तीच ट्रॉमामध्ये की मी नेमकं काय वागायला लागले, जे की आता आपण गेममध्ये बघतोय जान्हवीचं जे ट्रॉमा चालू आहे, जे ओव्हर ॲक्ट मुद्दामनं करायला बघते किंवा जे घाणेरडे ते पण बोलली हिना योगितानं की ती लई घाण बोलते. म्हणजे तिला कळत नाही, ती पातळी सोडते जान्हवी. बोलताना कुणाला काय बोलायला लागलोय, आपली म्हणजे आपलं एज काय आहे, समोरच्याची वय काय आहे, कर्तृत्व काय आहे समोरच्याचा, याचा काही न विचार करता तोंडाला येईल ते बडबडणारे जान्हवी आहे. हे योगिताने देखील क्लिअर केलं. बिकॉज योगिता जान्हवीला आधीपासून ओळखते आणि जान्हवीची चुकी आहे हे देखील तिने एक्सेप्ट केली. तिने गेममध्ये देखील योगिताने तिला भरपूर समजावली होती की तू असं वागू नको. अभिजितने देखील समजावलं होतं की तू असं वागू नको. पण एंड ऑफ द डे म्हणजे तीन आपले आठवडे झाले, 3-3.5 अजून देखील जान्हवी आहे तशीच आहे. तिला एवढं सांगून पण ती निक्कीचीच जय म्हणायला लागले. त्यामुळे आता तिला अजून पण कोण सांगेल आणि तिला कळेल असं अजिबात वाटत नाही, कारण तिचे डोळे उघडणार, तिच्या डोळ्यात एवढं पिचड भरले ना ती घंटा उघडत नाही, मला चांगलं माहिती आहे. आणि हेच आपल्या योगिता त्यांनी देखील सांगितलं. त्यानंतर वर्षाताई असेल, वर्षाताईबद्दल पण योगिता बोलली की ती खूप चांगलं हँडल करते. म्हणजे एवढं सहानुभूती म्हणण्यापेक्षा एवढं हँडल करण्याची क्षमता, म्हणजे एवढी कॅपॅसिटी असणं पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण योगिता अजिबात कॅपॅसिटी म्हणजे नाही आहे असं बोलली की लगेच रडली किंवा ती लगेच रिॲक्ट होते. पण वर्षाताई निक्कीचं एवढं सहन करतात की लाईक एवढी म्हणजे सहनशक्ती कशी येते तेच तिला कळलं नाही. त्यामुळं वर्षाताईला ॲप्रिशिएट केली योगितानं. त्यानंतर टास्कमध्ये सगळ्यात वाईट कोण खेळतं असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा योगिता खंबीरपणे सांगितले की टास्कमध्ये सगळ्यात वाईट निक्की आणि जान्हवी खेळतात. मग ते जे काही असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये ते टास्कमध्ये घाण बोलणं असेल, घाणेरडी स्ट्रॅटेजी घालणं असेल किंवा समोरच्या व्यक्तीला अगदी लायकी आणि पातळी सोडून बोलणं असेल, असं सगळ्यात घाण हे जान्हवी आणि निक्की करतात. हे तर सगळ्या जगाला माहीतच आहे. पण तिने एक मेन स्टेटमेंट केलं की डर्टी गेम्स जे असतात, एक असतो की एक योग्य गेम, एक असतो की एक फेअर गेम, की एक फेअर स्ट्रॅटेजी यूज करून फेअर गेम खेळणं. पण जे डर्टी गेम्स असतात ते जान्हवी आणि निक्की भरपूर प्रमाणात खेळतात. हे योगिताने देखील त्या एपिसोडमध्ये स्ट्रॅटेजी वाईज कसं खेळलं जातं आणि कसं खेळलं नाही जात हे सांगताना तिने देखील बोललं की डर्टी गेम्स हे जान्हवी आणि आर्या खेळत असतात. वैभवबद्दल तिने गोष्ट बोलली की वैभवकडून तिला देखील अपेक्षा होती. जसं आपण आपल्या या कोल्हापुरी शब्द वेडा चॅनलमध्ये आपण सांगितलं की वैभ्याकडनं आम्हाला देखील भरपूर अपेक्षा होती की वैभ्या टीम बी मध्ये राहावा. म्हणजे टीम ए मध्ये रांगडागडी आरबास आणि त्याच्या विरुद्ध टीम बी मध्ये सध्या कोणीच स्ट्रॉंग नाही आहे, तिथं त्या ठिकाणी वैभ्या राहिला असता तर एक फेअर झालं असतं की या टीममध्ये हा ताकदवान आहे बॉडी बिल्डर आहे, ह्या टीममध्ये हा ताकदवान आहे बॉडी बिल्डर आहे. फेअर जाऊ दे खड्ड्यात
अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता वैभवला जर वैभव टीम बी मध्ये खेळला असता. बिकॉज काय आहे, हिथं जी लोक आहेत ती दिनदुबळी आहेत, त्यांच्या अंगात जास्त ताकद नाही आहे, त्या अरबाचा डिफेंड करू शकत नाहीत. बिकॉज त्याची स्ट्रेंथ असेल, त्याची ताकद असेल, त्याची जी खेळण्याची पद्धत आहे त्यांची ताकद पुरत नाही हो बाकीच्यांची. कारण आमच्यामध्ये डीपी असेल, पॅडी दादा असेल, ही नॉर्मल माणसं आहेत, ही बॉडी बिल्डर नाही आहेत. त्यामुळे जर वैभव टीम बी मधून खेळला असता तर हमखास अख्खा महाराष्ट्र ज्या शिव्या घालतोय ना, तो अख्खा महाराष्ट्र वैभवला डोक्यावर घेतला असता. आणि तेच योगितानं सांगितलं की वैभवकडनं खूप अपेक्षा होत्या पण वैभवनं डिसअपॉइंटेड केलं. बाय द वे, लाईव्हवर भरपूर लोकांचं प्रेम मिळायला लागले. असंच लाईव्हवर येत राहा, एपिसोडला देखील प्रेम करत राहा. तुमचं ज्ञान जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये पाजळा, काही अडचण नाही, मी सगळ्या कमेंट्स वाचत असतो. धन्यवाद.